नाम आणि सर्वनाम ह्या दोन शब्दांच्या जातीचा आपण अभ्यास केला मागच्या 2 सेशन्समध्ये. आज आपला मराठी व्याकरणाचा तिसरा सेशन आहे. ठीक आहे. आज गणिताचा पहिला सेशन होता. मराठी व्याकरणाचा तिसरा सेशन आहे. याच्यामध्ये आपण विशेषण आणि विशेषण या घटकावर स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याची उत्तर कशी द्यायची ते आपण जाणून घेऊया. तर आधी समजून घ्या की विशेषण म्हणजे नेमकं काय आहे. विशेषण म्हणजे तुम्हाला जर नाम आणि सर्वनाम कळलं असेल, ठीक आहे, तर विशेषण कळायला अगदी सोपं जाईल. तर नाम आणि सर्वनाम आपण हे बघितलं होतं की वाक्यामध्ये जो कर्ता असतो आणि वाक्यामध्ये जो कर्म असतं हे एकतर नाम असतात किंवा सर्वनाम असतात. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतं. ठीक आहे. नाम किंवा सर्वनाम हेच कर्त्याचं काम करतात आणि कर्माचंही काम करतात. तर या कर्माविषयी, ह्या कर्त्याविषयी म्हणजेच इनडायरेक्टली कोण, तर नामाविषयी एक विशिष्ट माहिती, त्याचं वर्णन, त्याच्या स्वभावाचं वर्णन, त्याच्या गुणाचं वर्णन, त्याच्या स्थितीचं वर्णन, त्याच्या संख्येचं वर्णन, अशा प्रकारचे वर्णन करून अधिकची माहिती जो शब्द देतो, कुणाबद्दल, नामाबद्दल अधिकची माहिती देतो, तो शब्द म्हणजे विशेषण. ठीक आहे. तो शब्द म्हणजे विशेषण. नाम किंवा सर्वनामाची अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण. ठीक आहे. मग विशेषण हे जे नाम आहे, सर्वनाम आहे, यांचे गुण असेल, मग चांगला गुण असेल, वाईट गुण असेल, त्याची संख्या असेल, त्यांचा आकार, प्रमाण, त्यांचा प्रकार, ह्या सर्व गोष्टींचं वर्णन करतं. ठीक आहे. कसं आहे, आता एक नाम आहे फूल. फूल हे एक नाम आहे. ठीक आहे. आता फूल हे का बरं नाम आहे? फूल हे नाम का बरं आहे? तर नामाची व्याख्या बघताना आपण अभ्यास केला की वस्तू, ह्या जगातील कुठलीही वस्तू, व्यक्ती, प्राणी, झाडं, फुलं, ह्या सर्वांना ज्या काही सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत त्यांना आपण काही नावं दिली आहेत. नावं कशाला दिली आहेत? आपण आपल्या सुविधेसाठी किंवा आपल्याला ओळखता यावं म्हणून आपण नावं दिली आहेत. त्या नावांना आपण व्याकरणामध्ये नाम म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे फूल हे एका वस्तूचं किंवा त्या झाडाच्या एका घटकाचं नाव आहे फूल. ठीक आहे. मग हे फूल कसं आहे? तर ते सुंदर आहे. ठीक आहे. कसं आहे? सुंदर आहे. म्हणजे त्या फुलाच्या गुणाचं, चांगला गुण, त्याचं वर्णन करता हा शब्द सुंदर. ठीक आहे. किंवा मी म्हटलं की सुगंधी फुलं, सुगंधी फूल. ठीक आहे. तर फूल या नामाबद्दल अधिकची माहिती कोण देत आहे? सुगंधी. ठीक आहे. त्यामुळे सुगंधी हा काय झाला? विशेषण. चला दुर्गंधी फूल म्हणतो. दुर्गंधी फुलं. बरं. आता दुर्गंधी हा सुद्धा ह्या फुलाचे गुणाचे वर्णन करत आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा काय झालं? विशेषण. ठीक आहे. पुन्हा मोठे फूल. मोठे फूल. तर फूल कसे आहे? मोठे आहे. ठीक आहे. तर फुलाच्या आकाराबद्दल माहिती देत आहे. लहान फूल. ठीक आहे. तर फुलाच्या आकाराबद्दलच माहिती देतो आहे. बरं. लाल फूल. ठीक आहे. लाल फूल. ओके.
फुलाबद्दल माहिती देत आहे, फुलाच्या रंगाची माहिती देत आहे, त्यामुळे लाल काय आहे? विशेषण. मोठे फूल, याच्यामध्ये मोठे काय आहे? विशेषण. ठीक आहे. त्यानंतर कोमेजलेले फूल. कोमेजलेले फूल, कोमेजले फूल, याच्यामध्ये फुलाची अवस्था सांगितली आहे. फूल कसं आहे? कोमेजलेलं आहे. तर कोमेजले हा सुद्धा काय झाला? विशेषण. ठीक आहे. नामाबद्दल अधिकची माहिती देतोय, नामाचं वर्णन करतोय, नामाचं गुण, नामाचे आकार, नामाचा रंग, त्या नामाची स्थिती, ह्या सर्वांचं किंवा यापैकी एकाचं वर्णन येत आहे, म्हणजे ते आहे विशेषण. ठीक आहे. त्यानंतर 2 फुले, असं मी लिहिलं, 2 फुले. तर आता फुलाच्या संख्येचं वर्णन करत आहे, तर 2 हे सुद्धा काय झालं? विशेषण. ठीक आहे. म्हणजे नामाबद्दल कुठल्याही प्रकारची अधिकची माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण. आलं लक्षात विशेषणाबद्दल? चला, मग ह्या विशेषणाची वैशिष्ट्य काय? विशेषण नाम आणि सर्वनामाबद्दलची माहिती अधिक स्पष्ट करून सांगत आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे वाक्याला एक वेगळ्या प्रकारचं सुसंगतपणा म्हणा किंवा एक सुंदरता, एक सौंदर्य प्राप्त होतं. ठीक आहे. नामाची, सर्वनामाची जी ओळख आहे ती आणखी स्पष्ट करतात. ठीक आहे. आणि हे विशेषण वाक्यामध्ये नामाच्या अगोदर पण येऊ शकतं आणि नामाच्या नंतरही येऊ शकतं, कधीही येऊ शकतं. ठीक आहे. आता ही तर आपण समजून घेतलं की विशेषण, विशेषण म्हणजे काय. ठीक आहे. आता विशेषणाचे आपण प्रकार बघायचे. ठीक आहे. आता हे विशेषणाचे प्रकार का बरं अभ्यासणे जरुरी आहे? कारण विशेषणावर जे काही प्रश्न येतात परीक्षांमध्ये, ते विशेषणाचा प्रकार ओळखा असेच प्रश्न येतात. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न कसा असेल की खाली दिलेले विशेषण कोणत्या प्रकारचे आहे, किंवा एखादं वाक्य दिलं आहे आणि वाक्यातील जे एक विशेषण आहे त्याच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलं आहे की खालील शब्दाची जाती ओळखा. ठीक आहे. मग खाली 2-3 ऑप्शन असतील. एक असेल नाम, मग असेल गुणविशेषण, संख्याविशेषण आणि चौथं काहीतरी वेगळं. ठीक आहे. तर मग आपल्याला गुणविशेषण किंवा संख्याविशेषण यापैकी दोघापैकी एक ओळखायचं आहे. हे ओळखलं की झालं, आपला 1 मार्क आपण मिळवला. ठीक. चला, तर आता जाणून घेऊ आपण की गुणविशेषण म्हणजे काय. गुणविशेषण काय? गुणविशेषण म्हणजे जे काही विशेषण हा जो आलेला आहे तो विशेषण काय वर्णन करत आहे. ठीक आहे. गुणविशेषण ज्या नामासाठी आलेलं आहे, ज्या नामाचं वर्णन करण्यासाठी आलं आहे, तर ते वर्णन कशा पद्धतीनं करतं आहे त्याच्यावरून प्रकार पडला आहे. तर त्या नामाचा गुणधर्म, आता गुणधर्म म्हणजे काय काय आलं? आपण त्या लाल फूल, मोठं फूल, कोमेजलेलं फूल, दुर्गंधी फूल, सुगंधी फूल, ठीक आहे, याच्यामधून आपण काय बघितलं होतं? तर त्या फुलाबद्दलच्या फुलाचा रंग, फुलाचं रूप, फुलाचा आकार, फुलाची अवस्था, फुलाचा गंध, चव, स्वभाव आणि स्थिती. ठीक आहे. मी जर म्हटलं की गोड फूल, काही काही फुलं असतात जे खाल्ली पण जातात, गोड फूल म्हटलं असतं तर ते त्याची चव. ठीक आहे. आता वस्तूंना स्वभाव नसतो, व्यक्तींना स्वभाव असतो. ठीक आहे. त्यामुळे स्वभाव हा फुलासाठी लागू होणार नाही. पण स्थिती, कोमेजलेलं फूल, उमललेलं फूल, हे सगळं विशेषण आहेत. तर हे सगळं कशाचं वर्णन करतायत? त्याचा गुणाचं. ठीक आहे. गुणामध्ये काय काय आलं?
रंग, रूप, आकार, अवस्था, सुगंध, चव, स्वभाव, स्थिती. ठीक आहे. अशा प्रकारे जे विशेषण अशा पद्धतीने गुणाचं वर्णन करत आहे ते झालं गुणविशेषण. ठीक आहे, ते झालं गुणविशेषण. त्यानंतर गुणविशेषणामध्ये आपल्याला कुठलाही उपप्रकार बघायचा नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रकार आहे संख्या विशेषण. ठीक आहे. आता संख्या विशेषण हे काय दर्शवतं? काहीतरी संख्या. ठीक आहे. मी म्हटलं 2 फुलं, दुसरा फूल, ठीक आहे, तिसरा फूल, असं म्हटलं. हे याच्यामध्ये ना संख्येचा भास होतो आहे. काहीतरी संख्या आहे. ठीक आहे. तर संख्येशी संबंधित आहे म्हणजे संख्या विशेषण. पण त्या संख्या विशेषणाचेही प्रकार पडतात. ठीक आहे. कसे प्रकार पडतात? पहिला प्रकार आहे गणनावाचक. गणनावाचक म्हणजे कसा? आपण जेव्हा असं मोजतो ना, 1 फूल, 2 फूल, 3 फूल, 4 फूल किंवा 4 फुले, 5 फुले, तिथं गणना करतो, काउंटिंग करतोय. असं जेव्हा आपल्याला कळतं की आपण काउंटिंग करतोय ना, तो झाला गणनावाचक विशेषण. थेट संख्या दर्शवतात. 100 रुपये, 500 माणसं. ठीक आहे. त्यानंतर 4 विषय. ठीक आहे. 100 प्रश्न, 4 पर्याय, यातला 4, 100. हे काय आहे? गणनावाचक विशेषण आहे. गणनावाचक विशेषण. ठीक आहे. आले लक्षात? पुढे आता पाहू क्रमवाचक म्हणजे काय. तर क्रम म्हणजे काय असतं? क्रम आला म्हणजे समजायचं की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा हा काय आहे? क्रम आहे. ठीक आहे. असा मग 100 वा, 150 वा, 200 वा, 500 वा हा काय? क्रम आहे. ठीक आहे. मग पहिला क्रमांक, दुसरा भाग, तिसरा पेपर, चौथा प्रश्न. ठीक आहे. 5वा दिवस. ठीक आहे. दुसरा आठवडा, 12वा महिना. ठीक आहे. अशा पद्धतीच्या ज्या संख्या येत आहेत ज्याच्यामध्ये समोर वा लागला आहे, 7वा, 8वा, 9वा, 10वा, तो समजायचा की तो क्रमवाचक विशेषण आहे. सोपं ट्रिक आहे. ठीक आहे. क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसऱ्यापासून 8वा, 10वा, 12वा असं जे काही येत आहे क्रम, तो क्रमवाचक. ठीक आहे. त्यानंतर आहे आवृत्तीवाचक. आता आवृत्ती म्हणजे काय? आवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडणे म्हणजेच आवृत्ती. ठीक आहे. आवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा घडणे, त्याला आपण म्हणतो आवृत्ती. म्हणूनच पुन्हा पुन्हा ज्या गोष्टी घडतात त्याला आपण पुनः अधिक आवृत्ती, पुनः प्लस आवृत्ती, पुनरावृत्ती असा शब्द तयार होतो. पुनरावृत्ती. तर याच्यामध्ये पुनरावृत्ती आली आहे. कशी आली आहे? 3दा, 3 वेळा, 2दा, 2 वेळा, 4 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, 7दा, 8दा, 12दा. ठीक आहे. अशा प्रकारचे जेव्हा शब्द आले, असे विशेषण आले, 4 वेळा, 4दा, मी 6दा त्याला भेटलो. ठीक आहे. मी 8 वेळा काहीतरी केलं असं समजा. मी 8 वेळा काहीतरी केलं. ठीक आहे. तर मी 8 वेळा पेढा खाल्ला. ठीक आहे. तर जिथं आवृत्ती आली, तिथं पुनरावृत्ती आली, त्या संख्या किती वेळा घडली असं दर्शवत आहे, तो ओळखायचा आवृत्तीवाचक विशेषण. ठीक आहे. आवृत्तीवाचक हे झालं आपलं संख्या विशेषणामधलंच. ठीक आहे. पुन्हा संख्या विशेषणामध्ये पुन्हा पृथकत्ववाचक आणि एक अनिश्चित संख्या. ठीक आहे. तर
पृथकत्ववाचक म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं एखादं वेगळं वर्णन दर्शवतात, पण संख्येमध्ये वर्णन दर्शवतात. कसं? प्रत्येक, सर्व, ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी, सर्व लोक, ठीक आहे, असं जे दर्शवतं तो झाला पृथकत्ववाचक विशेषण. ठीक आहे. नंतरचं आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण. तर याला ऑप्शनमध्ये असं येऊ शकतं की अनिश्चित विशेषण असंही कधी कधी येऊ शकतं. ठीक आहे. तर अनिश्चित या शब्दाचा अर्थ काय की ज्यातून आपल्याला नेमकं कळत नाही की किती वेळा. ठीक आहे. जसं मी म्हटलं की हे जे आवृत्तीवाचक होतं, आवृत्तीवाचकमध्ये आपण काय बघितलं? एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा, 5 वेळा, हे झालं आवृत्तीवाचक. ठीक आहे. गणनावाचकमध्ये आपण काय बघितलं? 1, 2, 3, 4 असं मोजणी केली. त्यानंतर क्रमवाचकमध्ये काय बघितलं? तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे क्रमवाचक झाले. तर याच्यामध्ये निश्चित संख्या आहे, पण अनिश्चितमध्ये काय आहे? काही लोक, बरीच माणसं, थोडं पाणी, याच्यामधून हे जे शब्द आहेत बरेच, काही, थोडे, यामधून आपल्याला संख्येचा नेमका अंदाज येत नाही आहे. यामधून नेमकी संख्या कळत नाही आहे, म्हणजे ती संख्या निश्चित नसून ती अनिश्चित आहे. म्हणून तो जो विशेषण आहे तो विशेषण आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण. ठीक आहे. उदाहरणं दिलेली आहे: बरेच लोक, काही मुलं, थोडी जमीन. ठीक आहे. तर आता आपण 2 प्रकार बघितले. एक म्हणजे गुणविशेषण, त्यानंतर आपण बघितलं संख्या विशेषण. ठीक आहे. ही एकतर वस्तूचं गुण किंवा वस्तूंची संख्या यांचं वर्णन करतात. ठीक आहे. पण आता विशेषणं कशा पद्धतीने तयार झाले आहेत त्याच्यावरून प्रकार पडतात. ठीक आहे. कसे प्रकार पडतात? तर एक आहे साधित, त्याला म्हणतात साधित विशेषणे. ठीक आहे. तर विशेषणे कशापासून बनली आहेत त्यावरून हे वेगळे प्रकार पडले. याच्यावर तर एक प्रश्न नक्की असतो, पोलीस भरतीमध्ये याच्यावर प्रश्न असतो. साधित विशेषणामध्ये नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित. तर नामसाधित विशेषण म्हणजे काय की नामापासून बनलेली विशेषणे, नामापासून बनलेली विशेषणे. आता यामध्ये उदाहरण बघा एक, सोन्याचे दागिने. सोन्याचे दागिने ह्या शब्दामध्ये दागिने हे काय नाम आहे. ठीक आहे. पण ह्या दागिने नावाचं जे नाम आहे त्याच्याबद्दल अधिकची माहिती कोण देत आहे? सोन्याचे. ठीक आहे. त्यामुळे सोन्याचे हा शब्द आहे विशेषण. ठीक आहे. सोन्याचे हा शब्द विशेषण आहे. ठीक आहे. तर सोन्याचे हा जो शब्द आहे, हा जो विशेषण आहे, हा कशापासून बनला आहे? हा सोने हे एक धातूचं नाव आहे. म्हणजे सोने हे काय आहे? नाम आहे. ठीक आहे. एका धातूचं नाव आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या सोनेपासून बनलं, सोन्याचे म्हणजे नामापासून बनलं, कारण सोने काय आहे? नाम आहे. ह्या नामापासून हा विशेषण तयार झाला. तर जेव्हा पण नामापासून विशेषण तयार झाला तर तो झाला नामसाधित विशेषण. नामापासून तयार झाला तर नामसाधित. ठीक आहे. पुन्हा एक उदाहरण आहे, झाडाचा पाला. ठीक आहे. आता इथं नाम काय आहे? पाला. ठीक आहे. पाला हे काय? नाम आहे. आणि ह्या पाल्याबद्दलची अधिक माहिती कोण देत आहे? झाडाचा. झाडाचा हा शब्द
ह्या पाला याबद्दल अधिकची माहिती देत आहे. ठीक आहे. त्यामुळे झाडाचा हा शब्द काय झाला? विशेषण. ओके. पण हा जो विशेषण आहे, हा जो झाडाचा हा शब्द आहे म्हणजेच विशेषण आहे, हा कशापासून बनला आहे? तर मुख्य शब्द काय? झाड. ह्या झाड ह्या शब्दापासून झाडाचा असा शब्द तयार झाला आहे. ठीक आहे. मग झाड काय आहे? झाड पुन्हा एक नामच आहे ना. झाड काय आहे? नाम आहे. विश्वातील सजीव किंवा निर्जीव, कल्पनेतील किंवा वास्तवातील कुठल्याही वस्तूला, कल्पनेला जे आपण नावं दिली आहेत ते काय? नाम आहे. झाड काय आहे? नाम आहे. ह्या नामापासून शब्द तयार झाला झाडाचा, आणि हे काम कशाला करत आहे? विशेषणाचं. ठीक आहे. म्हणून हे काय झालं? नामसाधित विशेषण. नामसाधित विशेषण. नामापासून तयार झालं तर नामसाधित. ठीक आहे. त्याच प्रकारे जर विशेषण धातूपासून, म्हणजेच काय? तर क्रियापदापासून असं समजा. क्रियापद. क्रियापद म्हणजे असा शब्द की ज्याच्यामधून एखादी क्रिया घडते आहे असं आपल्याला भास होतो किंवा असं आपल्याला कळतं, तो शब्द क्रियापद. मग क्रियापदापासून जर विशेषण बनत असेल तर ते धातू साधित विशेषण. ठीक आहे. आता कसा? उदाहरण बघा. बोलणारा पोपट. बोलणारा पोपट. बोलणारा पोपट हा मी एक शब्द घेतला. याच्यामध्ये पोपट हा जो शब्द आहे हा काय आहे? नाम आहे. हा शब्द नाम आहे. पोपट नाम आहे. ठीक आहे. आणि बोलणारा, पोपटाबद्दलची अधिक माहिती कोण देत आहे? बोलणारा. ठीक आहे. पोपट कसा आहे याचं वर्णन कोण करत आहे? बोलणारा. म्हणून बोलणारा काय झालं? विशेषण. ठीक आहे. आता हे विशेषण कशापासून तयार झालं? हा बोलणारा हा स्वतंत्र शब्द नाही आहे, त्याचा मूळ शब्द आहे बोलणे. ठीक आहे. बोलणे हा मूळ शब्द आहे. मग हा जो मूळ शब्द आहे बोलणे, हा कुठल्या प्रकारात मोडतो? बोलणे याच्यामधून आपल्याला एखादी क्रिया घडते आहे असं दिसतं, असं दर्शवतं. बोलणे काय दर्शवतं? बोलण्याची क्रियेला दर्शवतं. ठीक आहे. म्हणजे याला आपण धातू म्हणतो किंवा क्रियापद म्हणतो. ठीक आहे. तर धातूपासून तयार झालेला म्हणजेच किंवा क्रियापदापासून तयार झालेला म्हणजे धातू साधित विशेषण. ठीक आहे. धातू साधित म्हणजे क्रियापदापासून तयार झालेला. म्हणून तुम्हाला शब्दाची जात ओळखता आली पाहिजे. दिलेला शब्द क्रियापद आहे, नाम आहे, सर्वनाम आहे, की विशेषण आहे, की क्रिया विशेषण आहे, हे ओळखता आलं पाहिजे. ठीक. जर परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील, बिलकुल 100 पैकी 90 ते 95 मार्क्स घ्यायचे असतील, तर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच आपल्याला जाणून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. कुठलाही विषय सुटायला नको. ओके. नाम साधित बघितलं, धातू साधित. नामापासून तयार झाला तर नाम साधित. धातूपासून म्हणजेच क्रियापदापासून तयार झाला तर धातू साधित. आता तिसरा आहे अव्यय साधित. म्हणजे अव्ययापासून तयार जर झाला तर तो अव्यय साधित. ठीक आहे. अव्यय शब्दांपासून तयार होणारी विशेषणे. ठीक आहे. आता तसे हा शब्द आहे. तसे लोक. लोक हे काय आहे? नाम आहे. लोक हे नाम आहे. ठीक आहे. लोकांबद्दल अधिकची माहिती. लोक कसे? तर तसे लोक. तर तसे हा शब्द कशापासून बनलेला आहे? अव्ययापासून बनलेला आहे. ठीक आहे. तर अव्यय शब्दांपासून बनलेला आहे म्हणजेच तो अव्यय साधित आहे. आता हा अव्यय म्हणजे काय? ठीक आहे. तर अव्यय म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल घडू शकत नाही, ज्या शब्दामध्ये
बदल घडत नाही, त्यामध्ये विभक्ती प्रत्यय लागून त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, तो शब्द म्हणजे अव्यय. ठीक आहे. आता ह्या अव्ययाचा अभ्यास आपण कधी करणार आहोत, तर उभयानुयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय ह्या शब्दांच्या जातीमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मला वाटतं लगेच 2-4 दिवसामध्ये आपलं ते पण मराठीमध्ये पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. त्यावेळी आपण याच्यावर डिटेल्डमध्ये डिस्कशन करू. ओके. पुढचा हां, तर आपण विशेषणांचे आपण 3 मुख्य प्रकार बघितले. एक गुण, दुसरा संख्या विशेषण आणि तिसरा आहे साधित विशेषण. ठीक आहे. मग या गुण विशेषणामध्ये कुठल्याही प्रकारचा उपप्रकार नाही, गुण विशेषण एकच. ठीक आहे. मग संख्या विशेषणामध्ये प्रकार पडले गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्यावाचक. ठीक आहे. त्यानंतर साधितमध्ये काय बघितलं आपण, नामसाधित, धातुसाधित आणि अव्ययसाधित. नामसाधित म्हणजे नामापासून तयार झालेला, धातुसाधित म्हणजे धातूपासून तयार झालेला, अव्यय म्हणजे अव्ययांपासून तयार झालेला विशेषण. ठीक आहे. इतकं सोपं हे होतं. ओके. पुढचं बघूया. आणि पुढचे आपले आहे प्रश्न. हे प्रश्न आपण जर सोडवले तर आपल्याला हा विषय अगदी कायमचा लक्षात राहील, इतके प्रश्न यामध्ये आहे. आता हे बहुपर्यायी प्रश्न आहेत. काही प्रश्न आपण सोडवूया आणि काही प्रश्न तुम्ही सोडवा. ही जी PDF फाईल आहे ही तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. शेअर झाल्यानंतर यातले उर्वरित सगळे प्रश्न तुम्ही सोडवा. ठीक आहे. सुंदर बाग या वाक्यात सुंदर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? सुंदर बाग, बाग नाम आहे, बागेचं वर्णन करताय म्हणजे बागेच्या गुणाचं वर्णन करताय, बागेच्या स्थितीचं वर्णन करताय, म्हणजेच काय, गुणविशेषण. काय, गुणविशेषण. ओके. 3 मुले खेळत आहेत या वाक्यात 3 हे कोणते विशेषण आहे? पहा, 3 काय आहे, 3 आलं म्हणजे संख्या आली, संख्या आली म्हणजे संख्यावाचक आलं. पण त्या संख्यावाचकमध्ये पण प्रकार पडतात. गणनावाचक आहे बरोबर, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित असे प्रकार पडतात. राईट. मग यापैकी 3 मुले खेळत आहेत म्हणजे मुलांची गणना होत आहे, याच्यामध्ये काउंटिंग होत आहे. ठीक आहे. म्हणून हे झालं गणनावाचक. ओके. त्यानंतर दुसरा क्रमांक आला. मग बघा, आपण बघितलं की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे काय आहेत, क्रम आहेत, क्रम. ठीक. ओके. म्हणून हे काय आहे, क्रमवाचक. दुसरा क्रमांक आला, दुसरा हे कोणते विशेषण आहे, तर क्रमवाचक विशेषण आहे. ओके. ती 2 वेळा चुकली, 2 वेळा चुकली, 2दा, 3दा, 4दा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. याच्यामध्ये काय होते, पुनरावृत्ती होत आहे म्हणजे काय, आवृत्तीवाचक. याचं हे खरं उत्तर, आवृत्तीवाचक. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी उत्तर देतो आहे. तर आपण बघितलं की प्रत्येक, सर्व हे जे शब्द आहेत हे कशाची उदाहरणं आहेत, तर पृथकत्ववाचक. ठीक आहे. पृथकत्व म्हणजे काय आहे, तर पृथकत्व म्हणजे सगळ्यांना जोडून एक तयार करणे. ठीक आहे. तर प्रत्येक, सर्व, ठीक आहे, हे पृथकत्ववाचक विशेषणं आहेत. पुढे आपल्याकडे भरपूर प्रश्न आहेत. यातले हे 10 प्रश्न पुन्हा सोडवून घेऊ आपण. थोडी जमीन उरली आहे, तर
थोडी हे काय विशेषण आहे, ठीक आहे. पण थोडीवरून आपल्याला काहीच कळत नाही आहे. काहीच कळत नाही म्हणजे ते अनिश्चित आहे. अनिश्चित आहे म्हणजे अनिश्चित संख्यावाचक विशेषण. त्यानंतर सोन्याचे दागिने, हे उदाहरण आपण मगाशीच बघितलं आहे. सोन्याचे आहे म्हणजे नामसाधित आहे. बोलणारा विद्यार्थी हुशार आहे, बोलणारा आहे काय धातू साधित आहे. फारसे सुख मिळाले नाही, फारसे काय अव्यय साधित आहे. सर्व विद्यार्थी उपस्थित होते, तर सर्व हे कोणत्या प्रकारचे आहे, तर हे आहे पृथकत्ववाचक. ओके ओके आपण 10 प्रश्न सोडवली आहे. यानंतर जी काही प्रश्न आहेत, ही प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल, तुम्हाला त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी येते ती तुम्हाला कळेल, आणि ते कळल्यानंतर आपण त्यावर डिस्कशन करू शकतो. ठीक आहे. ही PDF मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करत आहे, हे तुम्ही सोडवून घ्या. ठीक आहे. ओके बरं, आज आपण गणित बघितलं, आज आपण मराठी पण बघितलं. मराठी तर आपला सोमवारपासूनच सुरू आहे. ठीक आहे. आता उद्यापासून आपण पुन्हा एक सब्जेक्ट ॲड करू, तो म्हणजे इंग्रजी. ठीक आहे. तर इंग्रजी पण आपण उद्या ॲड करू. ॲक्च्युली हळूहळू आपण हे विषय का बरं ॲड करतो आहे, कारण आपल्याला जास्त वेळपर्यंत अभ्यास करण्याची सवय कदाचित आपली तुटलेली असावी. जेव्हा आपण शाळेमध्ये असतो ना, तर आपण 2 तास 3 तास असं कंटिन्युअसली बसतो. ठीक आहे. पण एकदा शाळा कॉलेज सुटले किंवा कंटिन्यू नसले तर आपल्याला ती सवय नसते. म्हणून आपण पहिल्या दिवशी आपण 1 ते सव्वा तास बसलो, त्यानंतर आपण वाढवत गेलो तर 1.5 तास 2 तास बसायला लागलो. ठीक आहे. आज आपण टोटली मला वाटतं 2 तास बसलो अभ्यासाला. ठीक आहे. उद्या आपण इंग्रजीचा अभ्यास करू, तर पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण तास वाढेल. ठीक आहे. म्हणजे उद्या आपल्याला 10:30पर्यंत बसावं लागेल. ठीक आहे. आणि इंग्रजीचा क्लास तुम्ही मिस करू नका. इंग्रजी आपण अशा पद्धतीनं शिकणार आहोत की असं वाटेल की आपण ते मराठीसारखं वाटेल. त्यामुळे इंग्रजीचा क्लास सोडू नका.